तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी कारल्यापासून एक नवीन रेसिपी घेऊन आले। ती म्हणजेचा कारल्याचे काचरे कसे बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर हे काचरे बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलात नसाल तर पटकन जाऊन सबस्क्राइब करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। तर पहिले मी ताजी कारली काढून आणते। तर हे बघा, ह्यो असा कारल्याचो वेल। तर हे कारली धरली आहेत। तर हे बघा, हा पांढरी कारली आहेत आणि हिरवी पण कारली असतात। मी हे तुमका आज पांढऱ्या कारल्यापासून काचऱ्या कसे बनवतात ते दाखवतले। तर ही कारली आपण अशी काढून घेऊया। होय, मी ताजी कारली काढून घेतले। आता ही कारली मी चांगली पाण्यात धुवून घेते। होय, कारली मी चांगली धुवून घेतलंय। आता होय मी कारली कापून घेते। होय, कारल्याचे दोन भाग करायचे आणि जो मध्ये बिये असतात ते आपण बटाटी सोलतो ना, त्या सुरीने आपण असे मधले बिये काढून घ्यायचे, जसे मी व्हिडिओ मध्ये दाखवते तसे। हे बघा, होय मी सगळ्या कारल्यातले बिये काढून घेतले। आता ही कारली आपण कापून घेऊया। होय बघा, मी असे गोल आकारामध्ये ही कारली कापून घेते। एकदम जाड पण कापायची नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम साइज मध्ये ही कापून घ्यायची। आता ही सगळी कारली मी अशी कापून घेते। होय बघा, सगळी कारली मी अशी कापून घेतलंय। आता ही कापलेली कारली मी एका भांड्यात ओतून घेते। आता ह्या कारल्यात थोडासा पाणी ओतायचा आणि थोडासा मीठ टाकायचा आणि ह्या झाकून 15 मिनिटं ह्या असाच ठेवायचा। असं केल्यामुळे जो कारले कडवटपणा असता तो कमी होता। होय बघा, 15 मिनिटं झाली आहेत। आता ह्याच्यातलं मी पाणी काढून घेतलंय। आता मी त्याच्यात मसाले टाकून घेतोय। 1 चमचो मालवणी मसालो, अर्धो चमचो हळद, अर्धो चमचो धने पावडर, पाव चमचो जिरे पावडर, अर्धो चमचो गरम मसालो, अर्धो चमचो लसूणची पावडर। तुमच्याकडे लसूणची पावडर नसात तर तुम्ही ठेचलेली लसूण टाकलात तरी चालत। आता त्याच्यात मी टाकते 2 मोठे चमचे बेसन, 1 चमचो तांदळाचा पीठ, 1 चमचो लिंबाचा रस। आता मी त्याच्यात टाकते 1 चमचो आला लसूणची पेस्ट आणि लास्टला टाकते मी त्याच्यात चवीनुसार मीठ। आता हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे। जर तुमका हे मसाला सुको वाटत असत तर तुम्ही जर असं पाणी शिंपडून हे मसालो मिक्स करून घेतलात तरी चालत। हे बघा, असं सगळं मसालो कारल्याक हे लागू कयो। आता हे मी चुलीवर तवो ठेवलंय। तवो चांगलो गरम झाला का त्याच्यात आपण तेल ओतून घेऊया। तेल चांगला गरम झाला। आता ही कापलेली कारली एक करून तव्यात ठेवून घेऊया। ही कारली भजी तळतात तशी तळून काढलात तरी चालत। मी होय तव्यातच एक करून भाजून घेते। तर ही मी पलटी करून घेते। जर तुम्ही ही कारली गॅसवर बनवत असाल तर गॅस मीडियम ठेवायची आणि ही कारली कुरकुरीत करून घ्यायची। मी ही कारली चुलीवर बनवते म्हणून आग बारीक केलंय आणि 10 ते 15 मिनिटं मी ही कारली चांगली भाजून घेते। तुम्ही असे कारल्याचे काचऱ्या कधी बनवलात? जर बनवलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा। तर कारली चांगली कुरकुरीत अशी भाजून घेतलं। ही बघा, तुमच्याकडे ह्या कारल्याच्या काचऱ्या अजून काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा। तर हे तयार असत आपले कारल्याचे काचरे। तर तुमका हे कारल्याचे काचरे कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।